नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवलेलं आहे. आज आहे ना मुलांच्या फरमाईशमुळे आहे ना आज मी आहे ना हे मोमोज बनवलेले आहेत. तर आता आहे ना मुलांना बाहेरचं मोमोज खायला देणं चांगलं नाही. म्हणजे ते मी एकदा मागवले होते ना तर मला जरा पण नाही आवडले. तर मग विचार केला आहे ना मुलांना असं घरातच बनवून देते. कारण त्याला काही जास्त सामान पण नाही लागत, काही नाही लागत. त्याच्यासाठी आहे ना विचार केला आज मोमोज बनवायचं. तर मग चला, तर मग मला पण येते का बघा. आता मी बनवले खरं, पण मला पण जमलं की नाही. आता म्हणजे ना मी आहे ना पहिल्यांदाच बनवले, पण खूप छान झाले ते मोमोज आणि खरंच खूप टेस्टी झाले होते. तर बघा मी कसं बनवते ते. तर सगळ्यात पहिलं आहे ना मी कोबी घेतलेला आहे. एक असा अख्खा कोबी घेतलेला आहे, त्याला असं किसून घेतलेला आहे. आता गाजर पण घेतले, 3-4 गाजर घेतले, त्याला पण असं किसून घेतलेला. कांदा घेतलेला आहे, कांदा पण असा बारीक एकदम चिरून घेतलेला आहे. मस्त असं सगळ्या भाज्या असा छान असं बघा सगळीकडे असं ठेवून दिले आहेत आणि सगळं चिरून वगैरे किसून वगैरे घेतलेलं आहे. तर आता मोमोसाठी आहे ना पीठ आपल्याला तयार करायचं आहे. तर मी इथं आहे ना मैदा घेतलेला आहे. मैदा कसा मळायचा, फक्त पाण्यामध्ये मळायचा आहे, त्याच्यामध्ये मीठ आणि तेल काहीच नाही टाकायचं. तर आता बघा मी फक्त पाण्यामध्ये मैदा मळून घेणार आहे. तर मस्त असं एकदम मऊसूत डो होईपर्यंत मस्त असं मळून घ्यायचं आहे. जास्त पण मऊसूत मळायचं नाही, जरा घट्टच ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला त्याच्या पुऱ्या लाटता येईल एवढं घट्ट ठेवायचं आहे. असं सगळा डो मळून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये तेल आणि मीठ बिलकुल टाकू नका हां. म्हणजे असंच मळा तो डो. खूप म्हणजे असं पण खूप छान लागतं. असं काही नाही मिठाचा आपण मीठ टाकतो म्हणून चव येते असं काहीच नाही आहे. मोमोज असेच बनले जातात. कारण आपण त्या भाजीमध्ये जे आपण तयारी करतो आहे ते ज्याच्यामध्ये सारण भरणार आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण मीठ टाकणारच आहे. त्यासाठी आपल्याला या पिठामध्ये मीठ टाकायची गरज नाही आहे. तर बघा इथं मस्त असा आपला गोळा मळून झालेला आहे. त्याला 15-20 मिनटं मी साईडला ठेवून देणार आहे. आता तोपर्यंत आपली भाजीची तयारी करायची आहे. आता भाजीची तयारी. तर इथं मी कढई ठेवलेली आहे. कोण कोण काय करतं माहिती आहे, त्या कोबी गाजर कांदा असं म्हणजे कापला ना किसला ना तर त्याच्यामध्ये मीठ टाकून त्याचं पूर्ण पाणी काढून मग त्याला तसंच भरतात. असं त्याच्यामध्ये म्हणजे दुसरे मसाले टाकून असंच भरतात. कोण असं शिजवत नाही. तर मी थोडंसं असंच खालीवर केलेलं आहे. जास्त असं शिजवायचं नाही आहे त्याला. म्हणजे फक्त असं थोडंसं त्याचं पाणी सुकेपर्यंत त्याला हे केलेलं आहे, फिरवून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये पनीर पण टाकलेलं आहे. तुम्ही पनीर ऑप्शनल आहे, पनीर टाकायचं तर टाका, नाही टाकलं तरी चालतं. आता माझ्या मुलांना पनीर आवडतं म्हणून मी पनीर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आता असं सगळं फिरून व्यवस्थित असं भाज्या सगळं पाणी सुकून घ्यायचं आहे. आणि आता त्याच्यामध्ये ना मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला. आणि विदाऊट पनीरचं पण होतं. त्यामध्ये कांद्याची पात, थोडेसे बीन्स असं टाकलं ना तर ते पण मस्त लागतं. सोयाबीनचे पण मोदक असतात, सोयाबीनच्या चुऱ्याचे, ते पण एकदम टेस्टी होतात. तुम्हाला नक्की बनवून दाखवेल मी ते पण. तर याच्यामध्ये बघा मी मीठ टाकलेलं आहे, चिली फ्लेक्स टाकलेलं आहे, थोडंसं ओरिगॅनो टाकलेलं आहे आणि थोडंसं काळ्या मिऱ्याची पावडर टाकलेली आहे. तर आता हे सगळं व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आहे. तर कोण कोण काय करतं माहिती आहे, याच्यामध्ये अजिनोमोटो पण टाकतात. जो आपण चायनीजमध्ये टाकतो ना ते पण टाकतात त्याच्यामध्ये, पण मी नाही टाकलेलं आहे. तर बघा आता हे पूर्ण भाजीचं पाणी पूर्ण सुकलं आहे. तर आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला मी जवळून पण दाखवते. थोडीशी वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. तर मस्त असं बघा भाजी झालेली आहे, खूपच छान बघा. तर आता याला साईडला काढून ठेवायची आहे. आता त्याला मी प्लेटात काढून ठेवणार. तर इथे आहे ना चटणी बनवायची आपल्याला. चटणीसाठी मी आहे ना पाणी ठेवलेलं आहे बाउलमध्ये. त्याच्यामध्ये 4-5 टमाटर कट केलेले आहेत ते टाकणार आहे. थोड्याशा मिरच्या टाकायच्या आहेत, कश्मीरी लाल मिरची पावडर म्हणजे मिरची अख्खीवाली मिरची टाकायची आहे.
त्यामध्ये लसूण, आलं, कांदा हे पण टाकायचं आहे. तर तुमच्याकडे काश्मीरी लाल नसेल तर तुम्ही बेडगी मिरची पण वापरू शकता. तर हे सगळं असं शिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये व्यवस्थित. असं कोण कोण काय करतं माहिती आहे, याच्यामध्ये थोडंसं म्हणजे बाइंडिंग येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर पण टाकतं पाण्यामध्ये मिक्स करून. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, मी नाही टाकलेलं आहे. तर बघा इथं भाजी मी साईडला काढून घेतलेली आहे. भाजी आपली तयार झालेली आहे. चटणीचं आपलं त्या थोडंसं थंड व्हायला ठेवलेलं आहे. तर आता इथला आपला हे मोमोजचा डो पण तयार झालेला आहे. तर मस्त असा झाला आहे बघा मऊसूत. आता याचे मी छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे. पाहू शकता गोळे बनलेले आहे. आणि आता छोटे छोटे अशा पुऱ्यासारखं लाटून घ्यायचं आहे. याला आहे ना जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही लाटायचं, मीडियम साईज लाटायचं आहे. तर बघा पूर्ण असा म्हणजे आपल्याला सारण त्याच्यामध्ये मोमोजमध्ये भरायचं आहे. आणि माझा कॅमेरा जरा साईडला झाला होता म्हणून तुम्हाला प्रॉपर दाखवायला जमलं नाही. तुम्ही कशा पण म्हणजे मोदकाचा पण आकार देऊ शकता, तुम्ही करंजीचा आकार देऊ शकता मोमोजला. तर बघा मी असं बनवलेलं आहे. मस्त असं मोमोज झालेलं आहे. माझ्या तोंडात मोदकच येतात आहे. तर आपण हे बनवताना ना मोदकाचंच आठवण येते खरं तर. तर मी आणि माझी मुलगी आहे ना असं वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज बनवत होतो. तर मी कोणते असे मोदकाचा आकार दिला, माझ्या मुलीनी वेगळा काहीतरी आकार दिला, मी वेगळा काहीतरी आकार दिला. बघा असा आकार दिला आहे माझ्या मुलीनी. तर खरंच खूप टेस्टी झाले होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच सगळं मी आहे ना चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता ती कढईमध्ये म्हणजे पाणी आणि थोडंसं तेल टाकून मी गरम करायला ठेवलं होतं ना. तर पाणी उकळलेलं आहे आणि मोमोजची चाळण त्याच्यावरती ठेवलेली आहे. वरून थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे आपला मोमोज खूपच छान होतात. असं कडक असं होत नाहीत, असं ड्राय होत नाहीत. तर इथं चटणीचं पण आपलं थंड झालेलं आहे. मी मिक्सरमध्ये टाकलेलं आहे. आता थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर मीठ टाकून आता याला वाटून घ्यायचं आहे. तर बघा मी वाटलेलं आहे. थोडंसं जाडसर राहिलं म्हणून मी परत वाटलेलं आहे. कोण कोण असंच ठेवतं जाडसरच, पण मी म्हटलं एवढं जाड नको, थोडंसं अजून बारीक केलं आहे. तर बघा आता बरोबर झालेलं आहे. मस्त अशी आपली चटणी पण रेडी झालेली आहे. मोमोज पण इथं उकडून झालेली आहेत. चला या तुम्ही पण खायला. आज मस्त असा बेत झालेला आहे मोमोजचा. मी हे संडेच्या दिवशी बनवलेलं होतं, कारण संडेच्या दिवशी माझी मुलं घरात असतात सगळे त्याच्यामुळे. आणि मोमोज काढले त्याच्यामध्ये पेरी पेरी मसाला टाकला. बघा मी तोडून दाखवते किती छान असं झालेलं आहे. चला तर मग या तुम्ही पण खायला. बाय.